नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि कट ऑफ खूप जास्त लादलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की या कट ऑफचा आम्हाला काय फायदा आहे? तर तुमची जी आगामी क्लर्कची परीक्षा होणार आहे, त्यामध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले पाहिजे याचं तुम्हाला एक नियोजन करता येईल आणि किती कट ऑफ जातो, टॉपर किती आहे, ती सगळी माहिती तुम्हाला यामधनं कळणार आहे. त्यामुळं तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि हा कोणत्या म्हणजे कधी परीक्षा झाली होती ही, तर याची जाहिरात आली होती पहा 14 जानेवारी 2025ला आणि परीक्षा झाली होती 10 ऑगस्ट 2025 या तारखेला. तर त्या तारखेला जी परीक्षा झाली होती, त्याचा निकाल म्हणजे ती लेखी परीक्षा झाल्यानंतर स्किल टेस्ट झाली, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला आणि मग त्याचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे. मग आता अंतिम निकाल हा तिन्ही परीक्षेच्या आधारे लावला जातो का फक्त लेखी परीक्षेच्या आधारे लावला जातो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि किती मार्क घ्यावे लागतील म्हणजे आपलं सिलेक्शन होईल हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यातून संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो आणि छानपैकी सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर मी दिलेल्या पहा बॉम्बे हायकोर्ट क्लर्क रिझल्ट 2025 काल संध्याकाळीची PDF अपलोड केलेली आहे 8:45 तर यामध्ये PDF ओपन केल्यानंतर पहा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा म्हणजे असे अपडेट तुम्हाला अगोदर मिळत जातील. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल पहा, की काय दिलेलं आहे आपल्याला, की फॉलोइंग कॅन्डिडेट्स आर kept on select list and wait list for the post of clerk on the establishment of the High Court of Judicature at Bombay. म्हणजे हे मुंबई हायकोर्टच्या हायकोर्टमध्ये लिपिक पदासाठी परीक्षा झाली होती पण ज्याची जाहिरात 14 जानेवारी 2025ला आलेली होती. त्याच्या पुढे पहा आता एकूण 150 मार्क्स आहेत. 100 टोटल मार्क्स आउट ऑफ 150 म्हणजे 150 मार्कांपैकी कट ऑफ कितीचं लागले. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 150 मार्क कसं काय आले, तर ते पण तुम्हाला सांगतो मी. तर या ठिकाणी पहा 150 मार्क्स कसे होतात माहीत आहे का? तर 90 मार्कांची लेखी परीक्षा असते, जी की तुमची पहिली परीक्षा असेल. या लेखी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतील, एक प्रमाण ठरवतात ते 1/10 वगैरे. त्या प्रमाणात विद्यार्थी स्किल टेस्ट म्हणजे फक्त इंग्लिश लँग्वेजची टायपिंग टेस्ट होते. त्यासाठी 20 मार्क होते. असे झाले 110 आणि जो इंटरव्ह्यू आहे, व्हायवा असं म्हणतात त्याला, त्याच्यासाठी 40 मार्क्स. तर असे एकूण किती झाले? 150 मार्क्स झाले. म्हणजे लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू तिन्ही परीक्षांचे मार्क्स एकत्र करून हा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे सिलेक्शन लिस्ट कशी लागते हे तुम्हाला कळलेलं आहे. तर 150 पैकी जो टॉपर आहे तो 117चा आहे फक्त. टॉपर कितीचा आहे? 117चा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे तो आहे 116.25. तिसऱ्या क्रमांकाचा 114. चौथ्या क्रमांकावर 114. पाचव्या क्रमांकावर 113.75. 6व्या क्रमांकावर 113.75 अशा पद्धतीने आहे. आता हे झाले टॉपर. पण नेमका कट ऑफ किती लागला हे आपल्याला पाहायचं आहे आणि तेच आपण आता पाहूया कट ऑफ किती लागला ते. थोडासा वेळ द्या, खाली जायला थोडासा वेळ लागेल. तर कट ऑफ तुम्हाला आता लगेच कळेल. 1 मिनिट थांबा. तर या ठिकाणी पहा शेवटचा जो विद्यार्थी आहे तो कट ऑफ आहे. तर इथे पहा कट ऑफ किती लागलेला आहे माहिती आहे? तर 95.25 म्हणजे 95 मार्कांचा कट ऑफ लागलेला आहे. पण हे जे शेवटचे काही विद्यार्थी आहेत ते वेटिंग लिस्टमध्ये आहेत. म्हणजे तुमचं टार्गेट काय पाहिजे माहीत आहे का? की 150 पैकी 105 ते 110 मार्क्स मिळवण्याचं टार्गेट ठेवा. म्हणजे तुम्ही सिलेक्ट लिस्टमध्ये येऊन जाल. हे शेवटी 95.25 आहे ते वेटिंग लिस्टवाले असणार आहेत. कारण याच्यामध्ये सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट असं दोन्ही त्यांनी दिलेलं आहे. तर आपलं टार्गेट 110चं ठेवा. 150 पैकी 110 मिळाले पाहिजे. त्यामध्ये लेखीमध्येच 90 पैकी
70+ मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सोपे असतात, पण ते एका तासामध्ये 90 प्रश्न सोडवायचे ते थोडं अवघड चॅलेंज आहे. कारण गणिताचे 20 प्रश्न आहेत, बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न आहेत. या 40 प्रश्नामध्ये भरपूर वेळ जातो विद्यार्थ्यांचा आणि मग पुढे स्किल टेस्ट आहे आणि तुमचं व्हायवासुद्धा आहे. तर अशा पद्धतीनं कट ऑफ लादलेला आहे. तर सध्या तुम्ही फक्त फोकस लेखी परीक्षेवर करा. लेखी परीक्षा झाल्यानंतर टायपिंग जे आहे तुमचं त्याच्यावर फोकस करा आणि व्हायवाचं टेन्शन घेऊ नका. ती तयारी तुमचं टायपिंग झाल्यानंतरसुद्धा होऊन जाईल आणि लेखी परीक्षा झाल्यावर त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती वेळोवेळी देतच राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल हे जे अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.